मंडळी राम राम, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आमच्या गावातील म्हणजे काळुंका देवी पिंपरी डुकरी तालुका जिल्हा जालना येथील देवीच्या यात्रेचा यात्रा उत्सव निमित्त हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर हा देवीच्या मंदिरामधील परिसर आहे. इथे देवीची आरती चालू आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणकोणते कार्यक्रम आपल्या देवीच्या यात्रेमध्ये असतात हे सर्व कार्यक्रम तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. हे बघा, हा चौक आहे. आपल्या म्हणजे आमच्या दारासमोरचा हा होळीचा चौक, मोठा चौक आहे. आणि चौका होळी म्हणतात. जे आता रिंगण घालतायत लोक, तर नाचतायत. तर या ठिकाणी होळी आहे. हे आमचं घर आहे आणि घरासमोर पालखी ठेवल्या जाते. हे दिसत असून मला रांगोळ काढलेली बेडशीट आठवून ठेवलेलं आहे. आणि तिथं काळुंका देवीचं पालखी येते. पालखी तिथं ठेवण्यात येते. आणि मग गावातील जे भक्त मंडळी आहेत, गावातील बाहेरगावचे, त्यांनी हे भंडी म्हणतात याला, म्हणजे दिवे, गावाच्या खालच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिरातून हे दिवे आणले जातात. आणि बघा, आनंदाने इथं रिंगण करून भक्त मंडळी आनंद घेत आहेत, नाचतायत. असं पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली जाते. देवीची पालखी असते. थोड्या वेळात इथं देवीची पालखी आणून मानल्या जाईल. मला पालखी पण बघायला भेटेल. आणि बघा, संभव वाचताना आमच्या गावातले मंडळी आहेत. अशोक मामा पवार. हे बघा, देवीची पालखी आलेली आहे. आणि आता देवीची पालखी आपल्या दारासमोर थांबणार आहे. बघा, इथं ठेवण्यात येते. आणि मग जे काही भक्त भाविक आहे, महिला मंडळी आहेत, आपल्या ज्या भगिनी आहेत, त्या दर्शनासाठी येतात, देवीची पूजा करतात. जे काही गावातील गावकरी असते, बाहेरचे पाहुणे रावळे असतात, ते दर्शनासाठी देवीच्या पालखी समोर येतात, दर्शन घेतात. माता मावल्या येतात, देवीची पूजा करतात, दर्शन घेतात. ते पूर्ण चौक असा गजबजलेला असतो. आणि आनंदाने सगळे, हे बघा, सगळीकडे तुम्हाला गर्दा दिसणार आहे पूर्ण गावामध्ये. अशी दिवे पेटवलेले डोक्यावरती घेऊन महिला मंडळ, ज्यांनी काही देवीला नवस केलेले असतात, ते नवस पूर्ण करण्यासाठी ते असं देवीचे जे भंडी म्हणतात आमच्या भाषेमध्ये, तर देवीची दिवे असतात. तर हे आता देवीच्या मंदिरापर्यंत नाचत गाजत देवीची पालखी तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे. ही बघा, देवीची पालखी आहे. या पालखीमध्ये देवी आहे. तर ही पालखी देवीच्या मंदिरामध्ये आता अशीच मिरवणूक करत गावामध्ये पूर्ण देवीच्या मंदिराकडे प्रस्थान होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. हा सगळ्यात मोठा आमच्या गावामधील चौक आहे. याला होळी चौक असं म्हणतायत. म्हणजे आमच्या दारासमोरचा हा मोठा चौक आहे. इकडं प्रवीण किराणा दुकान आहे मोठी. हे बघा, किती मोठा चौक आहे इथं. आणि या चौकामध्ये प्रत्येक वेगवेगळे कार्यक्रम होतात. दसऱ्याच्या वेळेस, होळीच्या दिवशी, म्हणजे
होळी पौर्णिमाच्या दिवशी इथं होळी पेटवले जाते या चौकामध्ये. असे बरेच वेगवेगळे कार्यक्रम या चौकामध्ये होत असतात. आणि बघा भाविक भक्त कसा आनंद घेत आहेत. ही दीपमाळ आहे ज्या मुलाच्या हातामध्ये दिसते तुम्हाला, तर ही देवीची दीपमाळ असते. तर ते ज्योतमाळ म्हणतात त्याला. तर ते घेऊन बघा कशा आनंदाने नाचतायत, लोक डोलतायत. खूप आनंद असतो. वेगवेगळे बाहेरगावची भक्त मंडळी, महिला मंडळी, गावातील भगिनी ज्या बाहेरगावी दिलेल्या असतात त्या सर्व नातेवाईक देवीच्या दर्शनासाठी यात्रेला येत असतात. 2 दिवसाची यात्रा असते. 7/4/2026 8/4/2026 या 2 दिवस आमच्या देवीची यात्रा होती. तर आता इथून समोर बंड्याचा कार्यक्रम देवीपर्यंत गेल्याच्या नंतर समोर बघा तुम्ही ते असे खेळत जातात, पालखीची मिरवणूक करत जातात. खूप आनंद उत्सव असता. असंच वेगवेगळे कार्यक्रम आमच्या देवीच्या यात्रेमध्ये असतात. 2 दिवसामध्ये खूप गाव गजबजलं जातं. लांब लांबून लोक दर्शनासाठी, आमच्या देवीच्या दर्शनासाठी हे बघा आता पालखी उचललेली आहे. आता समोर मारुतीच्या मंदिरासमोर आता कुठं ठेवत नाही, फक्त आमच्या चौकामध्ये आमच्या दारासमोर ठेवतात. त्याच्यानंतर देवीच्या मंदिरामध्ये हे बघा ते असे भक्त मंडळी, ज्या महिला मंडळी आहेत माय मावल्या आपल्या, तर त्या डोक्यावरती संग्रह करून त्या असे भांडीमध्ये दिवे, देवीचे दिवे डोक्यावर घेऊन मंदिराकडे चालत आहेत. पालखीच्या पाठीमागे, पालखीच्या समोर चालतात आणि पालखी पाठीमागे असते त्यांच्या. आता इथं समोर चालणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप आनंद आहे याच्यामध्ये. मला आजचा असा उत्साह कोणत्या त्यामध्ये बघायला भेटणार नाही. इतका सुंदर असा हा व्हिडिओ आहे. स्किप न करता शेवटपर्यंत बघा. हाय बाबू, वेळेस बघा रेकॉर्डिंग चालू. मित्रांनो, हे गजानन महाराजांचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. आणि इथंच बाजूला एका साईडला मारुतीचं मोठं मंदिर आहे. तर इथून समोर आता देवीच्या मंदिराकडं जाणार आहोत आपण. ते बघा असे दिवे असतात, त्याला भांडे म्हणतात आमच्याकडं. आणि दिवे आता मंदिराकडं समोर चाललेलं आहे. इथं बघा आनंद घेत आहेत, नाचतायत लोक भांडे घेऊन. बघा किती प्रकाश आहे हा. खूप भाविक भक्त भरपूर असतात. हे बघा सगळ्या माता मावल्या आपल्या डोक्यावरती भांडे घेऊन उभे आहेत. ते बघा कसं नाचतायत भक्त मंडळी, किती आनंद घेत आहेत. खूप इंटरेस्ट व्हिडिओ आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक वेळ जर तुम्ही हा आनंद बघितला तर पुढल्या वर्षी नक्की तुम्ही आमच्या
काळुंका देवीच्या दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही. वेगवेगळे कार्यक्रम असतात, नाटक असतात. 2 दिवस कुस्त्याचा कार्यक्रम असतो. दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 तारखेला होता. हा व्हिडिओ लेट टाकण्याचं कारण म्हणजे पुढे 2 दिवस म्हणजे कालचा दिवस गेला. आज थोडं काम असल्यामुळं हा व्हिडिओ शेअर करण्यात नाही आला. नाहीतर कालच हा व्हिडिओ तुम्हाला बघण्यात आला असता. काही कारणास्तव आपल्याला हा व्हिडिओ काल मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही. बघा हा किती उत्साह आहे आणि किती आनंद आहे. हातामध्ये भंडे घेऊन नाचतायत. अशी आमच्या गावची चैत्र महिन्यातील यात्रा असते. खूप सुंदर असं वातावरण 2-3 दिवस गावामध्ये असतं. आणि आमच्या देवीचं जागृत देवस्थान असल्यामुळं मुंबई, पुणे लांब लांबून लोक दर्शनासाठी येतात. भाविक भक्त दर्शनासाठी येतात. आमच्या देवीला तुमची जर काही मनोकामना पूर्ण होत नसेल तर तुम्ही नक्कीच एक वेळेस तुमची इच्छा आमच्या देवीला बोलून बघा. 100% तुमचं इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. खरोखरच आमच्या देवीचं जी मनातली इच्छा तुम्ही बोलाल तेवढी ती 100% तुमची पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हे बघा आता देवीच्या मंदिराकडे भाविक भक्त निघालेले आहेत. माता मावल्या चाललेल्या आहेत. पुन्हा गावातील माता मावल्या असतात, बाहेरगावच्या मावल्या आलेल्या असतात भगिनी आपल्या दर्शनासाठी देवीच्या. तर हे बघा सगळ्या या देवीच्या दर्शनासाठी पालखीच्या समोर, पालखीच्या पाठीमागे हे बघा देवीची पालखी आहे. आणि ही आता देवीच्या मंदिराकडे प्रस्थान करत आहे. थोड्या अंतरावरती देवीचं मंदिर आहे. हे बघा तुम्हाला देवीच्या मंदिराचं शिखर दिसत असेल ते वरती दाखवतो मी तुम्हाला. हे बघा हे देवीचं मंदिर आहे मित्रांनो. मंदिरासमोर मोठा सभागृह आहे, सभामंडप आहे. एका साईडला स्वयंपाकासाठी एक रूम काढलेली आहे. आणि बघा भक्त देवीच्या मंदिरासमोर असा आनंद घेत आहे, नाचत आहे. आणि आता ही देवीची पालखी देवीच्या मंदिरामध्ये नेण्यात येईल, मंदिरामध्ये ठेवण्यात येईल. आणि ठेवल्याच्या नंतर एक 5 मिनिटामध्ये देवीची आरती सुरू होईल. हे बघा असा देवीच्या मंदिरासमोरचा परिसर आहे. हा मोठा सभामंडप आहे देवीच्या मंदिरासमोर. एका साईडला इकडे दीपमाळ आहे. हे बघा हा मंदिर ही दीपमाळ पेटवलेली आहे, दीपमाळ देवीची. आणि हा मंदिरातील परिसर सभामंडप, हा मोठा सभामंडप आहे. आणि भक्त बघा कसा आनंद घेत आहे. दीपमाळवरती तेल चालला आहे, तेल. खरोखरच
असा आनंद परत वर्षभर बघायला भेटत नाही. वर्षातून एक अशी देवीची यात्रा असते. यात्रा निमित्तानं खरोखरच खूप आमच्या गावामध्ये आनंद असतो, उत्साह असतो. नातेवाईक येतात, माता मावळे येतात दर्शनासाठी, सगळ्यांच्या भेटी गाठी होतात. बघा ही आमच्या देवीची दुखमाळ. आणि आता काही क्षणामध्ये देवीची आरती सुरू होईल आणि आरती झाल्याच्या नंतर नाटकाचा कार्यक्रम असतो. लहान मोठे मुलं असतात नाचण्यासाठी, खूप आनंद घेतात. ते बघा लाइटिंग लावलेली आहे आणि नाव आहे कामका देवी संस्थान पिंपरी तालुका जिल्हा जालना. ते बघा झाडं पण आहे मंदिराच्या समोर देवीच्या. हे बघा असा परिसर आहे मंदिराचा. सभा मंडप इतका मोठा आहे. बाजूला 2 दुकानं आहेत किराणा. हा मंडप टाकलेला आहे समोर. जे काही भाविक भक्त प्रसाद घेऊन नारळ घेऊन बसतात त्यांच्यासाठी हा मंडप टाकलेला आहे. तर आता आरती सुरू होणार आहे. हे बघा भक्तजन सर्व देवीच्या आरतीसाठी सज्ज झालेले आहेत. मंदिरामध्ये खूप गर्दी आहे. हे मंदिरामधले भक्त उभे राहिलेले आहेत आणि आता काहीच वेळामध्ये आरती सुरुवात होणार आहे. देवीची आरती आता लगेच सुरू होईल. काही कारणामुळे मी तुम्हाला या आरतीचा आवाज नाही ऐकू शकत, कारण की या युट्यूबचे काही रूल्स असतात. त्या रूल्सच्या समोर आपल्याला जाता येत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला याचा आवाज ऐकू शकत नाही. आपापल्या पायातले पायथ्याला बाजूला काढून उभे राहा. बघा आरती सुरू झालेली आहे आणि सर्व भक्त टाळ्याच्या गजरामध्ये देवीची आरती म्हणत आहे. हे बघा किती मोठा सभा मंडप आहे आणि भक्तजन किती आहेत बघा. परिसरामध्ये देवीच्या मंदिराच्या समोर सभागृहामध्ये सभा मंडपामध्ये फुल भरलेले आहेत. परत असा आनंद परत येत नाही. हे बघा ते देवीच्या काही माता माऊलींच्या अंगामध्ये देवीचे तर ते बघा खेळतात त्या.
वाजता आरती झाल्याच्या नंतर नाटकाचा कार्यक्रम असतो. तर हे बघा मित्रांनो, हे असं आहे देवीचं मंदिर आणि हा असा आहे परिसर. तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, आपल्या देवस्थानचे, काही ठिकाणचे असे वेगवेगळे व्हिडिओ आपण तुम्हाला या चॅनलवर बघण्यासाठी नक्की शेअर करणार आहोत. फक्त तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पहिला तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनला ऑल करून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघायला भेटेल. आणि तुमच्या शेतकरी भावाला असं जास्तीत जास्त सपोर्ट तुमचा असू द्या. तर आरती आता इथं पूर्ण होणार आहे आणि आरती झाल्याच्या नंतर भक्तजन सगळे नाटकाकडे प्रस्थान करणार आहेत नाटक बघण्यासाठी. तर इथपर्यंतच आपला व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट, जसा आजपर्यंत सपोर्ट आहे असाच इथून समोर पण तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. तुमचं सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच लिहून पाठवा. कुठपर्यंत व्हिडिओ आपला बघितला गेला, तुम्ही कुठून बघितला नक्कीच कमेंट करा. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पुढल्या वर्षी आमच्या देवीच्या दर्शनाला नक्कीच या. जालना जिल्ह्यामधील आसपास जवळपासचे जर असेल तर आमच्या देवीचा उत्सव बघण्यासाठी पुढच्या चैत्र महिन्यामध्ये किती तारखेला यात्रा असते तर अगोदर तुम्हाला व्हिडिओ शेअर केला जाईल. त्या तारखेला आपल्या देवीची यात्रा आहे. तर थांबूया मित्रांनो, आता देवीची आरती समाप्त झालेली आहे. धन्यवाद मित्रांनो, आतापर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार.